माफ करा भाऊ, माझ्याकडून चूक झाली. तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात हे मला माहीत नव्हते, त्यामुळे चूक झाली. माझी तुमच्या विरुद्ध एक तक्रार आहे. तुम्ही सलोनीला तुमची बहीण म्हणता, मग तुम्ही मला काय बोलले? तुमच्या इथे बहिणीच्या नवऱ्याला सर म्हणतात का? आमच्या इथे तर जिजाजी बोलतात. साले साहेब. संग्रामने शेराकडे हात पसरत चेष्टा केली. जिजाजीच बोलतात, आता चूक होणार नाही आणि तक्रार करण्याची संधीही देणार नाही, असे म्हणत शेराने संग्रामला मिठी मारली. शेराने छोटूलाही बोलावले. मग सर्वांनी जेवण केलं. जेवण करून मीना झोपी गेली आणि छोटू ट्रकपाशी गेला. ते तिघेही बसून बोलत होते. संग्राम म्हणाला, शेरा भैया, मी तुला माझ्यासोबत काम करायला सांगितले तर? मला आवडेल, पण मला फक्त ट्रक कसा चालवायचा तेच येतं. शेरा म्हणाला, हेच काम तर आहे. आमच्या या कंपनीतून मनालीतील कारखान्यात कपडे पोचवायचे आहेत. आठवड्यातून 2 चक्कर नक्की होतील. बाकी दिवस ठिकठिकाणी छोटी मोठी कामं असतात. संग्राम म्हणाला, हे काम तर मी नक्की करेन. या बहाण्याने मला माझ्या बहिणीला भेटता येईल. मला माझ्या भाचा आणि भाच्यांनाही खेळवता येईल, पण कायमचं नाही. हो, हे 2 दिवसाचं काम मी करेन. उरलेल्या दिवसात मी बाकीची कामं करेन. शेरा म्हणाला. सलोनी पण खुश झाली. ते लोक बोलत असताना संग्रामचा फोन वाजू लागला. त्याने पाहिले, काकांचा फोन येत आहे. त्याने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला आणि फोन उचलला. केस मागे घेतली का? पैशांची व्यवस्था केली का? हो काका, केली आहे. कुठे येऊ? तुम्ही त्यांना कधी सोडणार? संग्रामने असे दाखवले जसं काही त्याला त्या दोघींची खूप काळजी होती. तू माझ्या भाऊ आणि वहिनींना आणि पैसे घेऊन येशील तेव्हा त्या दोघींना मी तुझ्या हवाली करेन. मी तुला ॲड्रेस पाठवतो. सांगितलेल्या ॲड्रेसवर ये. चालाकी करू नकोस. मी सांगितले होते ना. काकांनी परत धमकी दिली. नाही, मी कोणाला सांगणार नाही. मी एकटाच येईल. संग्राम म्हणाला. तू येऊ नकोस. हर्षला पाठव. ते पण एकटा. काका म्हणाला. ठीक आहे, तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही करू. तो आणखी काही बोलेल त्याआधीच काकांनी फोन कट केला. सलोनी आणि शेरा संग्रामच्या तोंडाकडे पाहत होते. संग्राम त्यांच्याकडे आला आणि बोलला, तुम्हा दोघींची किडनॅप काकांनी केले होते. त्या बदल्यात ते हरच्या मम्मी पप्पांवर केलेली केस मागे घ्यायला सांगत आहेत आणि 50 लाख पण मागत आहेत. आम्ही ठरवलं आहे, त्यांना द्यायचं काहीच नाही, उलट काकांनाच पकडायचं आहे. पण तुम्ही तर सांगत होते काकांना पोलिसांनी पकडले आहे. सलोनी म्हणाली. हो, ती पण त्यांचीच चाल होती. त्यांनी त्यांच्या एका माणसाला ओमचा असिस्टंट बनवले आहे. त्याच्याकडून आपल्याविषयी माहिती मिळवत आहेत. त्यानेच ओमकडून त्याला पकडले आहे अशी खोटी बातमी आमच्याकडे पोहोचवली. आम्ही निवांत बसलो आणि त्यांनी हे सगळं काम केलं. हर्ष आणि सुहास जेलमध्ये गेले आहेत. सी त्याच्या टीमसोबत काकांना पकडण्याची स्कीम बनवत आहे. तुम्ही लोक इथेच थांबा, मी जाऊन पाहतो, असे बोलून तो जाऊ लागला. पण परत मागे वळून एकदा त्याने सलोनीला मिठी मारली. जिजाजी, मला माल खाली करायला जायचे आहे. मी आता जाऊ की तुम्ही आल्यावर जाऊ? शेराने विचारले. तुम्ही जाऊन या आणि वेळ असेल तर यांच्याजवळच थांबा. ठीक आहे बहिणा, मी अर्ध्या तासात जाऊन येतो. तुम्ही बरोबर येऊ नका, असे म्हणत शेरा तुम्ही बाहेर येऊ नका असे म्हणत शेरा संग्रामबरोबरच निघून गेला. सुहास आणि हर्ष जेलमध्ये गेले. संग्रामचा मित्र मदन तिथे जेलर होता. संग्रामने त्याला फोन करून आधीच सगळं सांगितलं होतं. काही वेळातच ते दोघं हरच्या मम्मी पप्पांना तोंडावर कपडा टाकून बाहेर घेऊन आले. काही अंतरावर उभ्या असलेल्या कारमधील लोकांनी फोटो काढून काकांना पाठवला. बॉस जेलमधून हर्ष त्या लोकांना घेऊन निघाला आहे, तर सुहास टॅक्सी घेऊन परत गेला आहे. एका माणसाने काकाला फोन करून सांगितले, ठीक आहे, नीट बघा, त्या गाडीमागे पोलीस तर नाहीत? नाही, कोणी नाही गेले. ठीक आहे, तुम्ही पण हरच्या मागे या, काकांनी सांगितलं आणि ते लोकही हरच्या मागे निघाले. काका एका विरान जागेत एका मोठ्या घरात बसला होता. त्यांनी सगळ्यांना तो ॲड्रेस दिला होता. त्याला फोन आला. बॉस, गज्जू मुलींना घेऊन आला आहे. ठीक आहे, त्यांना त्या खोलीत ठेवा, मी आलो, असं बोलून काका खोलीतून निघून खाली आले. तो शेजारच्या एका खोलीत गेला. त्याने मुलींना पाहिले तेव्हा तो हैराण झाला. हे कोणाला उचलून आणले मूर्खांनो? कोण आहेत या? काकांनी विचारले. बॉस म्हणाला, ज्या मुली मिळाल्या त्या ह्याच आहेत. ते तुम्ही त्यांनाच विचारा जे यांना घेऊन आले. आम्ही तर 2 दिवसांपासून यांना पहारा देतोय आणि आज इथे घेऊन आलो. ते एकदम कॉन्फिडंटली बोलले. तू तर म्हणाला ते लोक येत आहेत, आता आपण काय करणार? काका रागाने म्हणाले. बॉस, यांच्या तोंडावर मास्क लावून पाठवा, त्यांना काही कळणार नाही. गज्जू म्हणाला. आता असंच करावं लागेल, नाहीतर तो पैसे देणार नाही. मी जुन्या अड्ड्यावर जातो,
तुम्ही असे करा, सगळे पैसे आणि भाऊ बहिणींना तिकडेच पाठवा, मग त्यांचं काहीही होऊ दे, आपल्याला काय करायचं. मी स्पष्ट सांगेन, मी मुलींना पाठवले होते, पुढे तुम्ही बघा. असे बोलून काका तिथून गाडीत बसून निघून गेले. संग्रामचा राग त्याला माहीत होता. ओम मुकेशवर लक्ष ठेवून होता. मुकेश त्याला चहा देण्यासाठी त्याच्या खोलीत आला तेव्हा त्याने हुशारीने मायक्रोफोन त्याच्या कोटच्या खिशाला ठेवला होता. आता तो त्याचे सगळे बोलणे ऐकू शकत होता. ओम आपलं काम करत असताना त्याला मुकेशचा आवाज ऐकू आला. हाजी काका, तिथे का? ठीक आहे, हो समजलं, मी येतोय. मग मुकेश ओमच्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला, सर मला सुट्टी हवी आहे. आईची तब्येत खराब आहे, मला तिला डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. जा जा, आईची सेवा करण्यापेक्षा मोठे काही नाही, काळजी घे. ओम फाईलमधून वर न पाहता म्हणाला. मुकेश पटकन निघून गेला. ओमने त्याचवेळी कोणाला तरी फोन केला. हॅलो, तो कुठेतरी चालला आहे, इथून निघाला आहे. मुकेश गाडी घेऊन निघून गेला. सीडने त्याच्या गाडीखाली एक डिव्हाइस लावले होते हे त्याला माहीत नव्हते, त्यामुळे त्यांना त्याचे लोकेशन मिळत होते. सीड त्याच्या मागे जाण्यासाठी पीटर आणि डेव्हिडसह त्याच्या ऑफिसमधून निघाला. संग्राम आणि सेरा निघून गेल्यावर सलोनी मीनाकडे येते. मीना तिला पाहताच म्हणाली, आली खोटारडे नंबर 1. अरे काय खोटं बोलले मी? सलोनीने विचारले. तू मला सांगितलं नाही, हा संग्राम नाही, हा तर शरद आहे. मला काय माहीत नाही का? मी यांना कॉलेजमध्ये भेटले होते. मान्य आहे तुमचं दोघांचं लग्न झालं आहे, पण तू मला सांगू शकली असती की तुझं शरदशी लग्न झालंय. संग्राम तुझ्याशी कसा वागायचा ते मला माहीत आहे. मीना म्हणाली, नाही यार, कदाचित सुहासने तुला सांगितले नाही की शरदच संग्राम आहे. संग्राम ते मार्क्स त्याच्याबरोबर हे सर्व करणाऱ्यांना पकडण्यासाठी घालत होता. त्यांना पकडून हे त्यांच्या खऱ्या रूपात आले आहेत. सलोनी म्हणाली, खरंच? हा तर खूप हँडसम आहे, तू लकी आहे. तो आधी तुला भेटला, नाहीतर मी त्याला पटवले असते. मग तू पाहत राहिली असती. मीना तिला चिडवत म्हणाली, तू पटवली असते तर पटवली असते, मला मुलांची कमी थोडीच आहे, मी सुहासची झाले असते. सलोनीने जशास तसे उत्तर दिले. मीनाचा फासा उलटा पडला. अरे मी तर गंमत करत होते, माझ्या सुहाससारखा हँडसम कोणी नाही, तू नाराज नको हो बाबा. मीना म्हणाली, नाही यार, मी तर मस्करी करत होती, तिथे काय होत असेल माहीत नाही, देवा सर्व काही चांगले होऊ दे. सलोनी म्हणाली, हो यार, मला पण काळजी वाटते, काय होईल माहीत नाही. मीना म्हणाली. हर्ष त्याच्या आईवडिलांसोबत दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. गज्जू म्हणाला, तुम्ही ही बॅग आणि या दोघांना इथे सोडून बाहेर जा. बाहेर काळ्या रंगाच्या गाडीत मुली मिळतील. हर्ष त्यांना सोडून पैसे न देता जाऊ लागला. गज्जूने दोन लोकांना त्याच्या मम्मी पप्पांसोबत गाडीत पाठवले. पैसे तर ठेवून जा. गज्जूने त्याच्या माणसांना त्याला घेरण्याचा इशारा केला आणि म्हणाला, आधी त्या दोघींना पुढे आणा. हर्ष म्हणाला. गज्जू त्याच्या मागे गेला. त्यांनी समोर कारजवळ उभ्या असलेल्या 2 मुलींना दाखवले. हर्षने त्यांच्याकडे पाहिलं. तो पुढे जातच होता की त्याने हर्षला ढकलून बॅग घेऊन, हर्षचे आई वडील होते त्या गाडीच्या दिशेने पळत सुटला. हर्ष त्याच्या मागे धावला, पण त्याने गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडी चालू केली. हर्ष परत आला तेव्हा त्याने पाहिले की मुलीही दुसऱ्याच होत्या. हर्ष डोकं धरून बसला. त्यांनी संग्रामला फोन केला. सॉरी भाई, सगळी गडबड झाली. त्यांनी एक स्कीम खेळली. त्यांनी दुसऱ्याच मुली दिल्या, पैसे, आणि त्या दोघांना घेऊन पळून गेले. तू काळजी करू नको, सगळं ठीक आहे. त्या मुलींना सोड, तू घरी जा. सुहास तुला सगळं सांगेल. आम्ही कामात व्यस्त आहोत, बघू काय होतं ते. असे म्हणत संग्रामने फोन बंद केला. हर्ष शांतपणे घराकडे निघाला. संग्राम, सीड, पीटर आणि डेव्हिडसह मुकेशच्या गाडीच्या मागे होता. ते लोक 2 कारमध्ये होते. एकात संग्राम आणि पीटर होते आणि दुसरीत सीड आणि डेव्हिड होते. ते एकामागून एक गाड्या मागे पुढे करत होते. यामुळे मुकेशला संशय आला नाही की कोणी त्याचा पाठलाग करत आहे. मुकेश थोडं पुढे जाऊन एका घरात गेला. ते लोक गाडीचा वेग कमी करून मागेच थांबले. मुकेश आत गेला. त्या घराभोवती माणसे तैनात होती. ते गाडीत बसून आत बघत होते. त्यांनी त्यांचे लोकेशन पोलिसांना पाठवले होते. आता आपलं काम आहे त्यांना पळून जाऊन द्यायचं नाही. आता पोलीस येऊ देत, त्या काकांनाही चांगला धडा मिळेल. ते म्हणतात की शेरला 1.25 शेर भेटला. अरे अजून एक गाडी येते. असे म्हणत सीड आणि पीटर खाली झोपले. गज्जू गाडीतून खाली उतरला. तो त्या दोघांना आणि बॅग आत काकांकडे घेऊन गेला. काका लिव्हिंग रूममध्ये मुकेश आणि रामसोबत सोफ्यावर बसले होते. गज्जूकडे बघत त्याने विचारले, तू आलास? भाऊ आणि वहिनी कुठे आहेत? बॉस, तुम्ही पण विचित्र आहे. तुम्ही मला मुलींना आणायला सांगितले, मी त्यांना आणले तेव्हा विचारले मुली कुठे आहेत, मग बोलता या त्या मुली नाही. आता भाऊ आणि वहिनींना आणायला सांगितले आहे,
ते समोर उभे आहेत आणि तुम्ही पुन्हा विचारताय ते कुठे आहेत. आता हे ते भाऊ आणि वहिनी नाहीत असे म्हणू नका. गज्जू म्हणाला, शट इडियट. हे खरंच माझे भाऊ आणि वहिनी नाहीत. तू कोणाला घेऊन आला आहे. काका रागाने बोलले. पण ते तर यांनाच सोडून गेले होते. गज्जू म्हणाला, भाई हे पैसे तर खोटे आहेत. राम पैशाची बॅग उघडून तपासत होता. हो काका, हे पैसे खोटे आहेत. मुकेश पैसे चेक करत म्हणाला, काय हे सगळं काय आहे. काकांचा पारा अजून जास्त वाढला. तो नकली भाऊ वहिनींकडे गेला. त्याने जसा त्या माणसाला मारण्यासाठी हात वर केला, त्याने काकांचा हात धरून फिरवला आणि त्याच्या मागे येऊन बंदूक त्याच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाला, तुझ्या माणसांना सांग की त्यांची हत्यारे खाली टाकून आमच्यासमोर एका रांगेत उभे राहा. त्यांच्यासोबत असलेल्या महिलेनेही बंदूक काढली होती. मुकेश पळू लागला तेव्हा ती बाई म्हणाली, कोणीही हलण्याचा प्रयत्न करू नका आणि पळून जाण्याचा तर विचारही करू नका. त्या क्षणी संग्राम सीड आणि पीटर बाहेरून आत आले. त्यांनी बाहेरच्या गुंडांना मारले होते. पोलिसही आले होते. काका, मुकेश आणि राम यांना पकडले होते. थँक्यू सर, तुम्ही खूप छान काम केले. हरचे खोटे आईवडील म्हणून काम करणाऱ्या दोघांना संग्राम म्हणाला. हे दोघेही पोलीस होते. संग्राम, हे तू चांगलं केलं नाही. आता तुला सलोनी आणि मीना कधीच भेटणार नाही. काका दात खात बोलले. काका, तुम्ही तुमची काळजी करा. सलोनी आणि मीनाची काळजी आम्ही घेऊ. असे म्हणत संग्रामने त्यांना पोलिसांना घेऊन जायला सांगितले. फायनली सगळं सेट झालं. सीड बोलला. ते लोक पुढच्या कारवाईसाठी पोलीस स्टेशनला गेले. संग्रामने सुहासला फोन केला. हॅलो सुहास, सगळं ठीक झालं आहे. काका, राम आणि मुकेश बरोबर त्यांचे साथीदारही पकडले गेले आहेत. मी तुला एक ॲड्रेस सेंड करतो. तिथे जाऊन मीना आणि सलोनीला घरी घेऊन जा. आणि हो, मीनाच्या घरी फोन करून काका काकूंना सांग सगळं काही ठीक आहे. ठीक आहे भाई, ही खूप चांगली गोष्ट आहे. तू पत्ता पाठव. मी आणि हर्ष भैया जाऊन घेऊन येतो. असे म्हणत सुहासने फोन बंद केला. सुहासने फोन ठेवला आणि हर्ष आणि ओमला सगळी हकीकत सांगितली. दोघेही खुश होते. मग सुहासने मीनाच्या घरी फोन केला. हॅलो काका, मीना सापडली आहे. आम्ही तिला घ्यायला जातो. मी स्वतः तिला घरी सोडतो. देवाचे आभार. मी येऊ का बेटा. मीनाचे वडील म्हणाले. नाही काका, तुम्ही येण्याची गरज नाही. मी जाऊन तिला घेऊन येतो आणि घरीही सोडतो. सुहास परत तेच बोलला. ते संग्रामने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. त्याने दरवाजा वाजवला तेव्हा आतले तिघेही सावध झाले. शेराने त्यांना आत लपायला सांगून दरवाजा उघडला. हो, तू कोण आहेस. शेराने त्याला विचारले. मीना आणि सलोनीला घ्यायला आलो आहोत. शेराने बघितले की मुलं चांगल्या घरातील आहेत असे वाटते. पण कोणास ठाऊक, हेच कदाचित अपहरणकर्ते असतील. इथे कुणी मीना आणि सलोनी नाही राहत. हे माझं घर आहे असे म्हणत शेराने दरवाजा बंद केला. ते तिघही हैराण आणि स्वस्थ झाले की हे काय झालं. त्यांनी संग्रामला फोन केला, मात्र तो फोन उचलत नव्हता. तो पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान त्याने फोन सायलेंट केला होता. आता त्या तिघांनी पुन्हा पुन्हा फोन केला. कधी सीडला, कधी पीटरला, तर कधी संग्रामला. पण फोन कोणीच उचलत नव्हते. तो घराबाहेर रस्त्यावर उभे होते. शेरा त्यांना खिडकीतून पाहत होता. मग आतून सलोनी आणि मीनाने हळूच विचारलं, कोण आहे भैया. माहीत नाही, 3 मुलं आहेत. ते तुमच्याबद्दल विचारत होते. ते एका चांगल्या कुटुंबातील आहे असं तर वाटतंय. पण जर अपहरण करते असतील म्हणून मी म्हणालो की इथे कुणी नाही. ते गेले नाहीत. ते अजूनही बाहेर उभे आहेत. शेरा पडदा बंद करताना म्हणाला. मला पाहू दे कोण आहे ते. असं म्हणत तिने पडदा हटवला आणि बघितलं. त्यांना पाहताच तिने आनंदाने उडी मारली. अरे सलोनी, हे तर सुहास, हर्ष आणि ओम आहेत. असे म्हणत तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. तिघांनीही मागे वळून पाहिलं तेव्हा मीनाला पाहून सुहास धावत आला आणि म्हणाला, मीना तू इथे आहेस. वहिनी कुठे आहे. तुम्ही दोघी ठीक तर आहात ना. हो, आत तर या. हर्ष भैया, ओम सर आत या. तिघेही आत आले. शेरा त्यांच्याकडे बघत होता आणि ते शेराकडे बघत होते. अरे वहिनी, तुम्ही कशा आहात आणि आमचा छोटू कसा आहे. हर्षने सलोनीला विचारले आणि तिघेही तिच्या पाया पडले. मी ठीक आहे भैया. छोटू पण ठीक आहे. सलोनी शेराकडे पाहत बोलली. भाई, हे सगळे आपलेच आहेत. हा सुहास आणि हा हर्ष संग्रामजींचे भाऊ आहेत आणि ओम त्यांच्या कंपनीत काम करतो आणि त्यांचे खूप चांगले मित्र पण आहेत. पण त्या तिघांनाही सांगितले. मग त्या तिघांनाही तिने सांगितले, हा शेरा भैया आहे. यांनीच आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. शेराचे आभार मानण्यासाठी तिघही एकत्र आले. तिघांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि सुहास म्हणाला, तुमच्या आमच्यावर हे उपकार आयुष्यभरासाठी राहतील. तुम्ही आमच्या घराची इज्जत वाचवली. असे म्हणत त्याने त्याला मिठी मारली. यात आभार मानण्याची गरज नाही. आमच्या गुरूंनी
आम्हाला असहाय्य, लाचार आणि निराधार लोकांना मदत करायला शिकवले आहे. शेवटी या तर माझ्याच बहिणी आहेत, शेरा म्हणाला. वहिनी भैयाने सांगितले की सगळ्यांना पकडले. त्यामुळे आता मी तुम्हाला घरी घेऊन जातो. चला जाऊया. तुम्हाला घरी सोडल्यावर मीनाला तिच्या घरी सोडू. मी तिच्या घरी फोन करून सांगितले आहे. तेही वाट पाहत असतील, सुहास म्हणाला. सुहास, असे कर, तू मीनाला तिच्या घरी सोड. शेरा भैयाच्या ट्रकने आम्ही आपल्या घरी जाऊ. काय ठीक आहे ना, सलोनी म्हणाली. हो, हे ठीक आहे, हर्ष म्हणाला. मग मीनाने सलोनी आणि शेराला बाय केले आणि सुहास बरोबर त्याच्या गाडीत गेली. हर्ष, ओम आणि सलोनी घराला लॉक करून शेराच्या ट्रकजवळ जातात. ते लोक ट्रकजवळ आले. माफ कर बहिणा, तुझ्या भावाकडे कार नाही. तुला ट्रकमध्ये बसवायला मलाच लाज वाटते. हे एवढे सूट बूट घालून ट्रकमध्ये कसे बसणार? तू म्हणशील तर मी तुला टॅक्सी करून देतो, शेरा मान घालून म्हणाला. लाजीरवाणापणामुळे त्याला डोके वर करता येत नव्हते. भैया, मला तर तुमच्या ट्रकमध्येच यायचं आहे. आज पहिल्यांदाच माझा भाऊ मला घरी सोडणार आहे. मी अभिमानाने जाईन, सलोनी म्हणाली. आणि तुम्ही असे तोंड का पाडले आहे? तुमचा ट्रक आमच्या गाड्यांपेक्षा कितीतरी महाग आहे. मग तुम्ही गरीब कसे झाले? आज आम्हालाही ट्रकमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कारमध्ये तर करतच असतो, हर्ष म्हणाला. तुमच्यापैकी एक जण समोर बसू शकतो. बघा कोणाला बसायचं आहे, सलोनी म्हणाली. तुम्ही एकटेच बसा, आम्ही दोघे मागे बसू, असे म्हणत हर्ष ओमसोबत मागे गेला. त्यानंतर छोटूच्या मदतीने ते ट्रकमध्ये चढले. काही वेळाने ते घरी पोचले. सलोनी सावधपणे खाली उतरून आत आली. घरी आल्यावर तिला शांतता मिळाली. ती तिच्या खोलीत गेली. खोली अजूनही तशीच होती. एकही गोष्ट इकडून तिकडे झाली नव्हती. तिने कपाट उघडले. त्यात अजून तिचे कपडे तसेच भरलेले होते. इथे घालवलेले सगळे दिवस तिला आठवले. तिने घालायला कपडे काढले आणि आंघोळीला गेली. आंघोळ करून ती बाहेर येताच कोणाच्या तरी भक्कम बाहूंनी तिला पकडले. हा स्पर्श तिला माहीत होता. ती म्हणाली, संग्रामजी, तुम्ही कधी आलात? तू आंघोळ करत होतीस तेव्हा, असे म्हणत त्याने तिच्या खांद्याची किस घेतले आणि मग म्हणाला, आज माझ्या मनाला शांतता मिळाली. माझी झोप, माझी शांतता, सर्व काही तुझ्यासोबत गेले होते. तू आलीस, सर्व काही परत आले. कपाळावरचे ओले केस मागे सरकत संग्राम म्हणाला. चला संग्रामजी, खाली सगळे आपली वाट पाहत असतील, सलोनी म्हणाली. चल, दोघेही खाली जातात. अरे ओम, तुझा तो मुकेश, त्या काकांचा पुतण्या निघाला. तो कधीपासून होता इथे? सीड ओमला विचारत होता. ओमने संग्रामला पायऱ्या उतरताना पाहिले. संग्रामच्या मैत्रीचा त्याला अभिमान होता. संग्रामबद्दल त्याच्या मनात आदर आणखी वाढला होता. संग्राम सर, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. सुहास सरांच्या बोलण्याने मी त्या दिवशी खरंच घाबरलो होतो. मला त्यांची फिक्र नव्हती. मला भीती वाटत होती की तुम्हीही मला बेईमान समजाल. मी तुमचे मीठ खाल्ले आहे आणि मी तुमचा विश्वासघात करण्याचा विचारही करू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी इतके केले आहे. मी असे कधीच करणार नाही. ओमला अश्रू अनावर झाले. त्याचवेळी सुहासही आत आला. त्याने सर्व काय ऐकले होते. तो ओमजवळ आला आणि म्हणाला, ओम भैया, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. तुझ्यावर आरोप करण्यापूर्वी मी काहीही विचार केला नाही. यात संग्राम भैयाचा काही दोष नाही. त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. आता मीही तेच केले आहे. मी तुला नीट ओळखत नसल्यामुळे माझ्याकडून चूक झाली. सॉरी. छोटा भाऊ समजून मला माफ कर. संग्रामने दोघांनाही मिठी मारली आणि म्हणाला, आपला एकत्र असण्यात आपली ताकद आहे. जोपर्यंत आपण सर्व एकत्र आहोत तोपर्यंत कोणीही आपल्याला नुकसान करू शकत नाही. हर्ष आणि सीडनेही धावत येऊन त्यांना मिठी मारली. सगळ्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवले होते. सलोनी शेऱ्याजवळ उभी राहून हसत होती. जर तुमचं झालं असेल तर माझ्याकडे पण लक्ष द्या, मला भूक लागली आहे, सलोनी म्हणाली. अरे या, आम्ही तुमच्यासाठी खास जेवण बनवले आहे. तुम्हाला जे वाटेल ते खा. दोन्ही हात पुढे करत डायनिंग रूमकडे बोट दाखवत सुहास म्हणाला. संग्रामने त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि डायनिंग टेबलकडे चालत गेला. हर्ष शेराला म्हणाला, हर्ष, चला सालेसाहेब, तुम्ही पण जेवण करा. सगळे हसू लागले. सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले होते. सुहासने मम्मीला व्हिडिओ कॉल केला होता. सुहास, सलोनीबद्दल तुला काही कळलं का? मम्मी थोडी उदास होऊन बोलली. हो मम्मी, वहिनीला घरी आणले आहे. आम्ही जेवायला सुरुवात केली आहे. आता तुझी मुले उपाशी राहतील, पण तुझ्या नातवाला जेवायला घालणे जरुरी आहे. सुहासने फोन फिरवला आणि बाकी सगळ्यांना मम्मीला दाखवले. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.